राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचा कोणाचा गहू असेल, हरभरा असेल, कांदे असेल, तंबाखू असेल, तर तुम्ही काय करा, 30 तारखेच्या आत तुम्ही तुमचं काढून झाकून घ्या. कारण की मागं जसा 17, 18, 19, 20चा पाऊस आला तसाच परत एकदा पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज खास करून महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतं. मग सांगायचं झालं तर हे पाऊस कुठं पडणार आहे, तर सांगायचं झालं तर सुरुवातीला हे पाऊस काय होणार आहे की सुरुवातीला येणार आहे म्हणजे नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, धुळे, मालेगाव ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, तो पावसाला सुरुवात होणार आहे. पण 30 तारखेपासून काय होणार आहे, 30 तारखेपासून तुम्हाला एक जिल्ह्यावाईज सांगतो. 30 तारखेपासून नंदुरबार, धुळे, जळगाव, त्याच्यानंतर बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, संभाजीनगर, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, अहिल्यानगर, त्याच्यानंतर कोकणपट्टीकडे देखील म्हणजे साताऱ्यापासून, कुडाळपासून ते डायरेक्ट मुंबईपर्यंत म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये देखील कोकणपट्टी, पुणे असा करत करत मुंबईला देखील पडणार. म्हणजे ह्या 3 दिवसात काय होणार आहे, दररोज एक दिवस मात्र प्रत्येक ठिकाणी थोडा पाऊस येईल, काही ठिकाणी सोडून देखील देईल. म्हणून हे अंदाज लक्षात येतात. आणि या पावसामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं म्हणजे याच्यामध्ये एक तर वारं देखील असणार आहे. जिथं पाऊस नाही पडला तिथं नुसतं वारं सुटलं, आणि जिथं काही ठिकाणी गारपीट देखील होणार आहे. त्याच्यानंतर काही ठिकाणी हवामान म्हणजे नुसतं आभाळ देखील येईल, आणि काही ठिकाणी पेंडोलता पाऊस पडेल. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. वीट उत्पादकांना सांगू इच्छितो तुम्ही काय करा, 29 तारखेला तुमच्या विटा कच्च्या असतील तर झाकून घ्या. कारण की 30 पासून म्हणजे पाऊस येणार, म्हणून हे लक्षात येतं. त्याच्यानंतर म्हणजे सांगायचं झालं तर हा पाऊस सांगायचं झालं तर म्हणजे 29, 31, 1, 2 च्या दरम्यान दररोज एक वेगवेगळ्या भागात जाणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. नाशिककडल्या कांदा शेतकऱ्याचे फोन देखील आले, तर त्यांचं म्हणणं की काय होईल, तर त्या कांदा उत्पादकांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, तुमचं नाशिक झालं, सटाणा झालं, त्याच्यानंतर मालेगाव झालं, त्याच्यानंतर येवला, त्याच्यानंतर निफाड, त्याच्यानंतर वैजापूर, गंगापूर, कन्नड ह्या पट्ट्यामध्ये देखील कांद्याचं खूप आहे. पण त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, 30 तारखेपर्यंत तुमचा कांदा असला तर काढून घ्या, झाकून घ्या. कारण की 30 तारखेनंतर तुमच्याकडे देखील पाऊस पडणार आहे. कोपरगावकडे येणार आहे, शिर्डीकडे येणार आहे, राहत्याकडे येणार आहे, राहुरीकडे येणार आहे, अहिल्यानगरकडे येणार आहे, संगमनेरकडे असणार आहे. म्हणून सांगायचं झालं तर अहिल्यानगरकडं देखील चांगला पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज घ्यायला लक्षात येतात. पैठणकडे देखील पडणार आहे, गेवराई, बीडकडे देखील असणार आहे. म्हणजे सांगायचं झालं दररोज वेगवेगळ्या भागात हे पाऊस पडणार आहे. म्हणून हे लक्षात यायचं. ज्यांचा गहू आलेला असेल, हरभरा असेल, तर तुम्ही काय करायचं, कांदा असेल तर तुम्ही तुमच्या पिकाची काळजी घ्यायची. हा पाऊस राज्यात सगळीकडे नाही पडणार, फक्त काही भागातच पडणार, काही भागांना सोडून देणार. म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. धन्यवाद.